नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण वीकली करंट अफेअर म्हणजेच 19 ते 25 जानेवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 प्रश्नांचा समावेश केला आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तर आजचा पहिला आपला प्रश्न पाहूया, दिनविशेषवर आधारित महत्त्वाचा आहे. तर राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 25 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो, म्हणजेच आज. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी 25 जानेवारी रोजी साजरा केला जात असतो. तर या दिवसाचे महत्त्व आणि काही प्रमुख माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर स्थापना: भारत निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त 25 जानेवारी 1950 हा दिवस साजरा केला जातो, लक्षात ठेवा. तर सुरुवात झाली तत्कालीन केंद्र सरकारने तरुण मतदारांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी 2011 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. आणि याचा उद्देश आहे पात्र मतदारांची नोंदणी वाढवणे, विशेषतः 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना मतदार म्हणून नोंदणी करण्यास प्रोत्साहित करणे व मतदानाबाबत जनजागृती करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, 2026 ची थीम पाहून घेऊया. तर या वर्षीच्या म्हणजे 2026 च्या राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना म्हणजेच थीम माझा भारत माझे मत म्हणजेच माय इंडिया माय वोट ही असून भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी नागरिक म्हणजे सिटीजन ॲट द हार्ट ऑफ इंडियन डेमोक्रेसी हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर दुसरा प्रश्न पाहूयात आपण. तर भारत तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBP चे नवीन महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, शत्रुजीत सिंग कपूर यांची. कोणाची? तर शत्रुजीत सिंग कपूर यांची. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBP चे नवीन महासंचालक म्हणून वरिष्ठ IPS अधिकारी शत्रुजीत सिंग कपूर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांनी प्रवीण कुमार यांची जागा घेतली, जे आता सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF चे प्रमुख बनले आहेत. तर नवीन महासंचालक तर शत्रुजीत सिंग कपूर IPS अधिकारी आहेत ते, आणि या नियुक्तीची तारीख आहे जानेवारी 2026 मध्ये. आणि माजी महासंचालक तर प्रवीण कुमार, आता ते BSF चे DG आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न पाहूयात. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 नुकताच कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मेजर स्वाती शांता कुमार यांना नुकताच देण्यात आला आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 भारतीय सेनातील मेजर स्वाती शांता कुमार यांना दक्षिण सुदानमधील शांतता मोहिमेमध्ये लैंगिक समानतेसाठी उत्कृष्ट योगदानाबद्दल नुकताच देण्यात आला आहे. तर इक्वल पार्टनर्स लास्टिंग पीस या त्यांच्या पुढाकारासाठी त्यांना हा सन्मान मिळाला, ज्यामध्ये त्यांनी महिलांच्या नेतृत्वाखालील शांतता मोहिमांना प्रोत्साहन दिलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, चौथा प्रश्न. तर कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, न्यायमूर्ती सुजॉय पॉल यांची. कोणाची? तर न्यायमूर्ती सुजॉय पॉल यांची. तर विद्यार्थ्यांनो, कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सुजॉय पॉल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांनी शपथ घेतली आहे. तर त्यांनी पूर्वी प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले देखील होते. यानंतर पाचवा प्रश्न. तर उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी जानेवारी 2026 मध्ये त्यांचा पदभार स्वीकारला आहे. आणि त्यांनी न्यायमूर्ती गुहनाथन नरेंदर यांची जागा घेतली आहे, ज्यांची नियुक्ती डिसेंबर 2024 मध्ये झाली होती. यानंतर सहावा प्रश्न. तर बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी असणार आहे, महेंद्रसिंग धोनी. काय? तर महेंद्रसिंग धोनी.
तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यानंतर 7वा प्रश्न, तर आपल्या भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर नुकताच कोण बनला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आर्यन वारशेय बनलेला आहे. कोण? तर आर्यन वारशेय. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वारशेय हा बनला आहे आणि या संदर्भातील महत्त्वाची माहिती देखील आपण पाहून घेऊयात. तर मिळालेला टप्पा, तर 21 वर्षीय आर्यनने जानेवारी 2026 मध्ये आर्मेनिया येथे झालेल्या आंद्रानिक मार्गारियन मेमोरियल स्पर्धेचे विजेतेपद पटकावून आपला शेवटचा ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण केला आहे आणि शहर तर तो दिल्लीचा रहिवासी असून दिल्लीतील तो 8वा ग्रँडमास्टर आहे. यानंतर प्रशिक्षण, तर विशेष म्हणजे आर्यनने कोणत्याही व्यावसायिक प्रशिक्षकाशिवाय किंवा अकॅडमी शिवाय घरीच आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो मागील विक्रम कोणाचा? तर या अगोदर नोव्हेंबर 2025 मध्ये तामिळनाडूचा व्ही.एस. राहुल भारताचा 91वा ग्रँडमास्टर बनला होता. यानंतर पुढील प्रश्न 8वा, तर इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2026 पुरुष गटाचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी लिन चुन ई यांनी. कोणी? तर लिन चुन ई यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2026 मध्ये पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद तैवानच्या चायनीज तैपेई लिन चुन ई यांनी पटकावले आहे. तर या स्पर्धेबाबतची काही महत्त्वाची माहिती देखील आपण पाहून घेऊयात. तर विजेता कोण आहे? तर लिन चुन ई आहे आणि उपविजेता अंतिम सामन्यामध्ये लिन चुन ईने इंडोनेशियाच्या जोनटन क्रिस्टी याचा 21-10 आणि 21-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. आणि विशेष कामगिरी, तर लिन चुन ईनेचे हे पहिले सुपर 750 श्रेणीतील विजेतेपद आहे आणि त्याने उपात्यपूर्व फेरीमध्ये आपल्या भारताच्या लक्ष्य सेनचा पराभव करून स्पर्धेमध्ये पुढे मजल मारली होती. यानंतर महिला एकेरीचे, तर दक्षिण कोरियाच्या ॲन सेयंग हिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. ही देखील माहिती सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 9वा प्रश्न, तर आपल्या भारताचा जागतिक मत्स्य उत्पादनामध्ये कितवा क्रमांक लागतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 3रा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक? तर 3रा क्रमांक. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात आपण. तर जागतिक मत्स्य उत्पादनामध्ये आपल्या भारताचा 3रा क्रमांक लागतो. तसेच अंतर्देशीय मत्स्य पालनामध्ये भारत जगामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन पूर्ण माहिती देखील पाहू शकता. यानंतर 10वा प्रश्न, तर पद्मपाणी पुरस्कार 2026 कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इलिया राजा यांना. कोणाला? तर इलिया राजा यांना. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2026 चा पद्मपाणी पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार इलिया राजा यांना जाहीर झाला आहे, जो त्यांना 11व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्यांच्या भारतीय चित्रपट सृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल नुकताच प्रदान करण्यात आला. यानंतर 11वा प्रश्न, तर नुकतेच केंद्रीय दक्षता आयोगामध्ये दक्षता आयुक्त म्हणजे सदस्य म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन सी प्रवीण वशिष्ठ यांची. कोणाची? तर प्रवीण वशिष्ठ यांची. तर विद्यार्थ्यांनो केंद्रीय दक्षता आयोगामध्ये नुकतेच प्रवीण वशिष्ठ यांची दक्षता आयुक्त म्हणजे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि या नियुक्तीशी संबंधित काही महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात खालीलप्रमाणे. तर शपथविधी, तर प्रवीण वशिष्ठ यांनी 16 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय दक्षता आयुक्तांसमोर पदाची शपथ घेतली आहे आणि पार्श्वभूमी, तर ते 1991 च्या बॅचचे बिहार कॅडरचे भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPS अधिकारी आहेत आणि त्यांचा अनुभव, तर यापूर्वी त्यांनी गृह मंत्रालयामध्ये अंतर्गत सुरक्षा विभागाचे विशेष सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आयोगाची रचना कशी आहे? तर या नियुक्तीमुळे केंद्रीय दक्षता आयोगाची त्रिसदस्यीय म्हणजेच काय, तर एक मुख्य दक्षता आयुक्त आणि 2 दक्षता आयुक्त असतात यामध्ये, तर अशी रचना आता पूर्ण झालेली आहे. यानंतर 12वा प्रश्न, तर विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद
कोणी पटकावले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी विदर्भ संघाने पटकावले आहे. कोणी तर विदर्भ संघाने. तर विद्यार्थी मित्रांनो, विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद विदर्भ या संघाने नुकतेच पटकावले आहे. तर रविवारी 18 जानेवारी 2026 रोजी बेंगळुरू येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये विदर्भाने सौराष्ट्र संघाचा 38 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 13वा. तर प्रजासत्ताक दिनाच्या संचालनामध्ये सीआरपीएफच्या संपूर्ण पुरुष तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सिमरन बाला ठरले आहेत. कोण तर सिमरन बाला. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सीआरपीएफच्या संपूर्ण पुरुष तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी सिमरन बाला ठरल्या आहेत, ज्या जम्मू आणि काश्मीरच्या आहेत आणि त्यांनी 26 जानेवारी 2026 च्या परेडमध्ये 140 हून अधिक पुरुष सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व केले आहे, असा इतिहास रचला गेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 14वा प्रश्न. तर भारतीय वायुसेनाचा वायुशक्ती 2026 हवाई सराव फेब्रुवारी 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पोखरण राजस्थान मध्ये. कोठे तर पोखरण राजस्थान मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वायुसेना वायुशक्ती 2026 हा महासराव राजस्थान मधील जैसलमेर येथील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे आयोजित करण्यात आला आहे. तर या सरावाचे महत्त्वाचे तपशील देखील आपण पाहून घेऊयात. तर कालावधी. तर या सरावाची सुरुवात 12 फेब्रुवारी 2026 पासून होणार असून मुख्य आणि अंतिम कार्यक्रम 26 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे. आणि प्रमुख उपस्थिती. तर या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता देखील आहे. यानंतर 15वा प्रश्न. तर ट्रम्प यांनी काय सांगितले आहे ते वेगवेगळ्या देशांवर कर का लादत आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी परदेशी देशांनी अमेरिकाला केलेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई करण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2026 च्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये वेगवेगळ्या देशांवर शुल्क लादण्याचे कारण स्पष्ट केले आहे. तर ते म्हणाले, परदेशी देशांनी केलेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आम्ही त्यांच्यावर कर वाढवत आहोत आणि अमेरिका हे जगाचे आर्थिक इंजिन असून जेव्हा अमेरिका वेगाने पुढे जातो तेव्हा संपूर्ण जग पुढे जाते, असे त्यांचे मत आहे. यानंतर पुढील प्रश्न 16वा. तर महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2026 मध्ये सुरू केलेली मुख्यमंत्री युवा रोजगार योजना 2.0 चा मुख्य उद्देश काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तरुणांना स्वावलंबी बनवणे हा मुख्य उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2026 मध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा रोजगार योजना 2.0 चा मुख्य उद्देश शिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योजकता आणि रोजगाराच्या संधींसाठी व्यावहारिक प्रशिक्षण म्हणजेच ऑन द जॉब ट्रेनिंग देऊन त्यांना सक्षम बनवणे असा आहे आणि तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवणे हा देखील आहे, ज्यामध्ये त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक स्टायपेंड म्हणजेच 6,000 ते 10,000 पर्यंत मिळतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 17वा प्रश्न. तर भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च जीवन रक्षा पदक या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी चंदना सिन्हा यांना. कोणाला तर चंदना सिन्हा यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च जीवन रक्षा पदक या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या धाडसी कार्यासाठी सन्मानित केले आहे, जसे की चंदना सिन्हा बाल तस्करी रोखण्यासाठी केले गेले आणि जयपाल सिंग जीवन रक्षा पदक आणि दिवंगत जगबीर सिंग मरणोत्तर उत्तम जीवन रक्षा पदक आणि यांसारख्या व्यक्तींना यामध्ये समावेश देखील करण्यात आला, जे रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आरपीएफ आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांपैकी आहेत, ज्यांनी जीव वाचवण्यासाठी अतुलनीय शौर्य दाखवले आहेत. यानंतर 18वा प्रश्न पाहूयात. तर आर्थिक वर्ष 2026-27 साठी आपल्या भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज एकूण किती वर्तवण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 6.4% वर्तवण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक वर्ष 2026-27 साठी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी आपल्या भारताच्या जीडीपी वाढीचे खालील अंदाज वर्तवलेले आहेत. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये IMF ने जानेवारी 2026 मध्ये आपल्या ताज्या अहवालामध्ये आपल्या भारताचा आर्थिक वर्ष 2027 साठीचा विकास दर
6.4% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आणि RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये तर RBIच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीमध्ये विकास दर 6.7% आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये विकास दर 6.8% राहण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 19वा प्रश्न, तर 7व्यांदा युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? महत्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए योवेरी मुसेवेनी बनले आहेत. कोण? तर योवेरी मुसेवेनी. तर विद्यार्थ्यांनो, योवेरी मुसेवेनी हे 7व्यांदा युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर जानेवारी 2026 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये 81 वर्षीय मुसेवेनी यांनी सुमारे 71.65% मते मिळवून विजय मिळवला त्यांचा. तर या विजयासह त्यांची 40 वर्षांची सत्ता आता 5व्या दशकामध्ये प्रवेश करणार आहे. यानंतर 20वा प्रश्न. तर नीती आयोगाने नुकतेच जाहीर केलेल्या निर्यात तयारी निर्देशांक 2024 अहवालानुसार मोठ्या राज्याच्या श्रेणीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आपले महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक 2024 या अहवालानुसार मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये आपले महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अव्वल राज्य तर आपल्या महाराष्ट्राने 68.01 गुणांसह तामिळनाडूला मागे टाकत प्रथम स्थान पटकावले आहे. आणि इतर प्रमुख राज्य तर या श्रेणीमध्ये तामिळनाडू दुसऱ्या तर गुजरात हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि लहान राज्य तर छोट्या राज्यांच्या श्रेणीमध्ये उत्तराखंड पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. यानंतर 21वा प्रश्न. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजेच IMF ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार आपल्या भारताच्या आर्थिक वर्ष 2025-26 च्या GDP वाढीचा अंदाज सुधारून एकूण किती केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 7.3% असा करण्यात आला आहे. किती? तर 7.3%. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे काय? तर IMF ने त्यांच्या ताज्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार आर्थिक वर्ष 2025-26 साठी आपल्या भारताचा GDP वाढीचा अंदाज 7.3% पर्यंत सुधारित केलेला आहे, जो ऑक्टोबर मधील 6.6% च्या अंदाजेपेक्षा जास्त आहे. कारण आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त गती दिसून आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 22वा. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. तर 21 जानेवारी रोजी आपल्या भारताच्या कोणत्या 3 राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा. या सर्वांनी लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 21 जानेवारी 2026 रोजी आपल्या भारताच्या ईशान्येकडील खालील 3 राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. कोणकोणते आहेत राज्य? तर मणिपूर आहे, मेघालय आहे आणि त्रिपुरा हे राज्य आहेत. तर विद्यार्थ्यांनो, काही महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर स्थापना, तर या तीनही राज्यांना 21 जानेवारी 1972 रोजी ईशान्य क्षेत्र कायदा 1971 अंतर्गत पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला आहे. आणि विद्यार्थ्यांनो, 2026 मधील वर्ष तर 2026 मध्ये या राज्यांनी आपला 54वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. यानंतर ऐतिहासिक संदर्भ काय आहे? तर स्वातंत्र्यानंतर मणिपूर आणि त्रिपुरा ही संस्थाने 1949 मध्ये आपल्या भारतामध्ये विलीन झाली होती आणि सुरुवातीला ती केंद्रशासित प्रदेश होती. तर मेघालय हे आसामचा भाग होता. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न आहे आपला 23वा. तर भारतातील पहिले गहन प्रजनन ज्ञान केंद्र नुकतेच कोठे सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ते सुरू करण्यात आले आहे मुंबईमध्ये. कोठे? तर मुंबईमध्ये सुरू करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातील पहिले गहन प्रजनन ज्ञान केंद्र मुंबई, महाराष्ट्र येथे नुकतेच सुरू करण्यात आले आहे. तर यानंतर या केंद्राबद्दलची महत्वाची माहिती देखील आपण खालील प्रमाणे पाहून घेऊयात. तर ऑक्सिजन IVF ने जानेवारी 2026 रोजी मुंबई अंधेरी पूर्व येथे आपल्या भारतातील पहिल्या इमर्सिव्ह IVF ज्ञान केंद्राचे नुकतेच उद्घाटन केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याची प्रमुख वैशिष्ट्ये काय असणार आहे? तर नाव, या केंद्राला भारत दफ्तरी नॉलेज सेंटर असे नाव नुकतेच देण्यात आले आहे. आणि याचा उद्देश आहे तर IVF प्रक्रियेशी संबंधित गैरसमज दूर करणे, विज्ञानावर आधारित माहिती देणे आणि रुग्णांना
उपचाराचा निर्णय घेण्यास सक्षम करणे हा या केंद्राचा मुख्य हेतू असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे आपला 24वा. तर कॅनडा या देशामध्ये न्यायमूर्तीपदी नुकतीच नियुक्ती होणाऱ्या अर्चना मेंढेकर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ते आहेत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील. कोणत्या? तर छत्रपती संभाजीनगर. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर कॅनडातील ओंटारिओ न्यायालयामध्ये न्यायमूर्तीपदी नियुक्त झालेल्या अर्चना अरुण मेंढेकर या आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद या जिल्ह्यातील आहेत आणि त्यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या बाबी देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर त्यांचे शिक्षण काय झाले आहे? तर त्यांनी छत्रपती संभाजीनगर मधील प्रसिद्ध मणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी म्हणजेच LLB पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी कॅनडातील यॉर्क विद्यापीठाच्या ओसगुड हॉल लॉ स्कूल मधून कायद्यामध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजेच LLM संपादन केलेले आहे. तर यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न. तर प्रश्न आहे 25वा. तर उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या निवासस्थानाचे नवे नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी जनभवन असे ठेवण्यात आले आहे. काय? तर जनभवन असे ठेवण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानाचे राजभवन नाव बदलून आता जनभवन असे करण्यात आले आहे. तर या बदलाबाबतची महत्त्वाची माहिती देखील आपण पाहून घेऊयात. तर अधिकृत घोषणा. तर उत्तर प्रदेश सरकारने 21 जानेवारी 2026 रोजी ही अधिकृत घोषणा केलेली आहे आणि याचे उद्देश काय आहे? तर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने देशभरातील राज्यपालांच्या निवासस्थानाच्या नावामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मार्गदर्शन तत्त्वे जारी केलेली आहेत आणि त्यानुसार राज शब्दाऐवजी लोकशाहीचे प्रतीक असणारा जन किंवा लोक या शब्दांचा वापर करण्यास सुचवण्यात आलेले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जनभवन नाव का निवडले गेले? तर केंद्र सरकारने लोकभवन हे नाव सुचवले होते, परंतु उत्तर प्रदेशामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे नाव आधीपासूनच लोकभवन असल्याने राज्यपालांच्या निवासस्थानासाठी जनभवन असे नाव निश्चित करण्यात आलेले आहे. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात 26वा. तर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार नुकताच कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बाप्प्या या चित्रपटाला. कोणत्या? तर बाप्प्या या. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये बाप्प्या या चित्रपटाला संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार नुकताच मिळाला आहे आणि 24व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इतर महत्त्वाचे पुरस्कार देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट बाप्प्या दिग्दर्शक समीर तिवारी आहेत आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता मराठी तर गिरीश कुलकर्णी चित्रपट आहे बाप्प्या आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मराठी मधील राजश्री देशपांडे चित्रपट आहे बाप्प्या आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मराठी संतोष डावखरे चित्रपट आहे गोंधळ आणि सर्वोत्कृष्ट पटकथा तर इरावती कर्णिक चित्रपट आहे तोती आणि फुजी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विशेष ज्युरी पुरस्कार अभिनेता आहे ललित प्रभाकर चित्रपट आहे तोती आणि फुजी आणि प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट द एलिशियन फील्ड. यानंतर या महोत्सवाचा समारोप 22 जानेवारी 2026 रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये करण्यात आला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 27वा प्रश्न पाहूया. तर कोणते विद्यापीठ आपल्या भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू हे विद्यापीठ. कोणते विद्यापीठ? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू हे विद्यापीठ. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर आपल्या भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ कोणते आहे हे रँकिंगच्या प्रकारानुसार बदलत असते. तर 2026च्या ताज्या आकडेवारीनुसार प्रमुख रँकिंग खालीलप्रमाणे आहे. तर विद्यापीठ श्रेणी म्हणजे युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू NIRF 2025-26च्या रँकिंग नुसार IISc हे आपल्या भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे. कोणते? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू हे. तर विद्यार्थी मित्रांनो,
टाइम्स हायर एज्युकेशन 2026 नुसार तर जागतिक रँकिंग मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू हे आपल्या भारतातील एकमेव संस्था आहे जी पहिल्या 100 मध्ये काही विषयांनुसार स्थान मिळवू शकली आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 28वा प्रश्न तर 79वी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफीची सुरुवात कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आसाम या राज्यामध्ये नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 79वी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफी 2025-26 आसाम या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे म्हणजेच फायनल राऊंडचे आयोजन आसाममधील लखीमपूर आणि धेमाजी जिल्ह्यामध्ये केले जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर सुरुवात या स्पर्धेची अंतिम फेरी 21 जानेवारी 2026 रोजी सुरू झाली आणि यजमानपद तर आसाम राज्य 7व्यांदा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे आणि प्रमुख ठिकाणे तर सामने प्रामुख्याने धाकुआखाना, लखीमपूर आणि सिलापाथर धेमाजी येथील स्टेडियम मध्ये खेळवले जात आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो कालावधी तर ही स्पर्धा 8 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालणार असून याच दिवशी अंतिम सामना खेळवला जाईल आणि सहभागी संघ तर अंतिम फेरीमध्ये एकूण 12 संघांचा समावेश असून त्यांची विभागणी 2 गटांमध्ये म्हणजेच अ आणि ब अशी करण्यात आली आहे आणि या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते सिलापाथर स्टेडियम मध्ये करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न 29वा तर टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 च्या अहवालामध्ये कोणते विद्यापीठ जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड या कोणत्या तर युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड या. तर विद्यार्थ्यांनो या अहवालातील काही महत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊयात खालील प्रमाणे. तर सलग 10 वर्ष अव्वल तर युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डने सलग 10व्या वर्षी आपले पहिले स्थान कायम राखले आहे. आणि पुढील प्रश्न आहे 30वा तर अटल पेन्शन योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 2030-31 पर्यंत. कोणत्या तर 2030-31 पर्यंत. तर विद्यार्थ्यांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना आता आर्थिक वर्ष 2030-31 मार्च 2031 पर्यंत वाढवली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 21 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि या मुदतवाढीचे महत्त्वाचे मुद्दे तर कालावधी ही योजना आता पुढील 5 वर्षांसाठी म्हणजेच 2031 पर्यंत सुरू राहील आणि याचा उद्देश आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांना आणि कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना वृद्धापकाळामध्ये आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे हा या मुदतवाढीचा मुख्य उद्देश आहे. आणि सरकारी पाठबळ तर सरकारने योजनेच्या प्रचारासाठी, जनजागृतीसाठी आणि आवश्यक निधीसाठी गॅप फंडिंग आपला पाठिंबा कायम ठेवलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो शेवटचा प्रश्न 31वा. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. एक प्रश्न आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांच्या 2025 मध्ये मिळालेल्या शांतता पुरस्कार नुकताच कोणाला देऊ केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी डोनाल्ड ट्रम्प यांना. कोणाला? तर डोनाल्ड ट्रम्प यांना. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांना मिळालेल्या 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार खालील प्रमाणे समर्पित केला आहे. कोणाला? तर डोनाल्ड ट्रम्प यांना. आणि मचाडो यांनी 15 जानेवारी 2026 रोजी व्हाईट हाऊस मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या नोबेल शांतता पुरस्काराचे पदक भेट दिले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या निश्चयी पाठिंब्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. यानंतर व्हेनेझुएलाची जनता ऑक्टोबर 2025 मध्ये पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांनी हा सन्मान व्हेनेझुएलातील पीडित जनतेला देखील समर्पित केला होता जे लोकशाहीसाठी लढा देत आहेत. आणि मचाडो यांनी ट्रम्प यांना पदक दिले असले तरी नोबेल समितीने स्पष्ट केले आहे की अधिकृत नोबेल शांतता पुरस्कार हा हस्तांतरणीय नसतो आणि तो मूळ विजेत्याच्या म्हणजेच मचाडो यांच्या नावानेच राहत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या
वीकली करंट अफेअर व्हिडिओमध्ये पाहिलेत. ज्यांनी हा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंटमध्ये उत्तर सांगा. तर आपल्या भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर नुकताच कोण बनला आहे, तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या निवासस्थानाचे नवे नाव काय ठेवण्यात आलं आहे, तर याचेही योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी सांगा आणि जाता जाता सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण सर्व भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.